यानंतर इतरही पीक पाण्याच्या बातम्या बघूयात थोडक्यात। जळगावात पेरणीला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांनी कपाशीसोबत आंतरपीक म्हणून कडधान्याची लागवड करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिलाय। 75 मिलीमीटर ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाने केलंय। जळगावात एकूण 7,49,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात लागवड होणार आहे। त्यातील 5,58,000 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होईल। कपाशी पाठोपाठ उर्वरित क्षेत्रावर मका, सोयाबीन आणि ज्वारीचं पीक घेतलं जाईल। पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला उच्चांकी बाजारभाव मिळतोय। 20 किलोच्या कॅरेटला 700 ते 800 रुपयांपर्यंत दर मिळतोय। घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांचे दर आता वाढलेत। वाढत्या उष्णतेचा घाऊक आणि किरकोळ बाजाराला फटका बसलाय। 15 दिवसातच भाज्यांचे दर दुपटीने वाढलेत। मिरची, टोमॅटो, कारली, दोडका, वांगी, फ्लॉवर, कोथिंबीर या भाज्यांचे भाव दुपटीने वाढल्याचं बघायला मिळतंय। नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। नाफेड आणि एनसीसीएनं कांद्याला 4,000 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे। खासगी व्यापारी शेतकऱ्यांना अधिकचा भाव देतात, मात्र नाफेड आणि एनसीसीएचा भाव कमी असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। कृषी विभागानं अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील 5 कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द केलेत। या केंद्र चालकांनी तालुक्यात सर्वाधिक मागणी असलेले अजित 155 या कपाशी बियाण्यांचा तुटवडा असल्यानं चढ्या दरानं बियाणे विकले होते। यवतमाळ जिल्ह्यात कृषी केंद्रांवर कपाशीच्या बियाण्यांचा काळा बाजार सुरू आहे। कपाशीच्या बियाण्यांची चढ्या दरानं विक्री होतीये, परिणामी शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागतोय। बियाण्याच्या एका पाकिटामागे 400 ते 500 रुपये जास्तीचे शेतकऱ्यांकडून घेतले जातात। जळगावात बोगस बियाणं तसंच जादा दरानं बियाण्यांची विक्री झाल्याचं समोर आलं। या पार्श्वभूमीवर कृषी विभागातर्फे 16 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। आतापर्यंत 4 कृषी केंद्रांवर कारवाई झाली, त्यांच्यावर गुन्हेही दाखल करण्यात आले। पवन मावळात ऊसाचं पीक जोमात आहे। सध्या पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे ऊस पिकातील हुमणी किडीच्या आळ्या बाहेर पडत आहेत। यावर नियंत्रण आणण्यासाठी हुमणी नियंत्रण सापळे लावण्यात येत आहे। नाशिकमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होतं। हवामान खात्यानेही आज नाशिकला ऑरेंज अलर्ट दिला होता। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।